हे गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग गाइस. कसं काही स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये. अभि त्याला भाई आ चुका आहे. तर काय गेलतो मस्त की मालशेर घाटला फिरायला, पण सकाळी काही जिमला जमलं नाही. पण याने तर नको नको करत लावले पावसाने. सकाळी पण हा चालू झाला नुसता धोधा भाई, शांत पडलाय. त्याच्यानंतर मुसळधार पाऊस आहे भाई, खतरनाक. चला काय नाश्ता चाललो करायला, पक्की लागली भूक. तो बुर्जी चला काय सकाळची घेतली मस्त की चपाती आणि बुर्जी खायला. वरच्या रूममध्ये नाश्ता करायला. ही बघा कशी बुर्जी पावसाळ्यामध्ये गरमागरम बुर्जी आणि भाकर खायला मजा अलग येते बाई. काय लागतं नंबर झालं मस्त की पोट भरून मस्त की खाल्ली बुर्जी पाव बाई, एकदम मजा आली खायला. आणि पण मौसम हे मस्त आणि कोणच नसताना काही पावसाचा झराडा आजूपर्यंत थांबला. पण पावसाळ्यात मी एक शायरी बनवले, बारिश तो गिरते जाएंगे हम तो आते रहेंगे, बारिश गिरते जाएंगे तो हम आते रह जाएंगे, इस मौके पे एक चार भजी का मजा एक कुछ अलग है. ओ मेरी जान ढंगडन ढंगडन ढंगडन. तर काही पाऊस पडला झाडावरती, पाऊस पडला झाडावरती, आले आले भाग, गुलाबी कलरचा भाग पडला, सोनेरी झाड पडला, आकाशाच्या कंदीलला खूप सारा पडला आणि शेतातून सौरपी खायला मजा आली. तर मग पाऊस बाहेर काढताना बाहेर जाता पण येत, जर बाहेर गेलो तर घरची घेतील बा फॅट टू फॅट मारतील घरची, म्हणून घरीच थांबायला लागेल मला. काय करायचं पावसामुळे माझी पण इच्छा होती गाई भिजायची, मग न करायला नुसता खर्च होईल दवाखान्याचा. भिजलं तर थंड पावसामध्ये भिजायची खूप अलग मजा भाई. मस्त की हा थोडा नॉर्मल जाय भाई. तर आता पाणी येत नाही थोडा ठीक आहे. तर अंघोळ झालं आणि मला घरात बसायला लागलं. ज्याला वैतागलं भाई बाहेर जाता येत पण पावसाने तर नको गेलं. काय वैताग देऊन ठेवला आहे. आल्यापासून किती दिवस आहे, 15 दिवस आहे. 15 तारखेपर्यंत पाऊस असंच कंटिन्यू पडणार आहे. मुसळधार पाऊस पडणार आहे. कारण की शाळेला पण सुट्टे आणि कॉलेजला पण सुट्टे, पूर्ण महाराष्ट्राला सुट्टे आहेत. कारण की भावून केलं आहे सरकारने पावसामुळे. प्रत्येक ठिकाणी पूर जमलेला आहे. मुंबईमध्ये, भिवंडीमध्ये, ठाणा, कल्याण, जितर सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे पूल जमलेला आहे. तर मला घरात वैतागलं काय करायचं तर एखादा पावसामध्ये थोडा वेळ बसायला लागेल गाईच. बाहेर असताना जी मजा नाही कुठंच नाही. बाहेर नसतं पावसाळ्यात केला तर शूट बीट केला असं नसतं की पावसामध्ये, पण जाऊन का फायदा नाही भाई. खूप खतरनाक पाऊस आहे आणि संकट पण असं वाटतं का बघू शकतो तुम्ही कसा पाऊस भयानक आला. आता मस्त की मी खिचडी भात खातो पावसामध्ये. मी सर्वात चांगली गोष्ट खाट लावले ही बघा, गरमागरम खिचडी आणि पापड आणि शेजवान चटणीची बातच खतरनाक. गरमागरम भात, तळलेला भात आणि पापड आणि चटणी, खतरनाक मजा येईल खायला. गायचं आता करेक्ट टाइम झालेला आहे 9:30 वाजलेला. आता जस्ट उठलोय गायचं, कारण की पूर्ण तास पाऊस होता. त्यानिमित्ताने मला बाहेर जाताना आता जरा पाऊस शांत झाला आहे. आता जरा बरा वाटतो. सकाळपासून झो 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 पाऊस पडला. काय करावं काय दादा, मग घेतला झोपून. मी जो 6ला झोपलो ना, डायरेक्ट उठलो तर 9ला तर खातो पिताना मस्त की डान्स करू आपण मस्त की थोडा वेळ. कारण की घरात कायच करायला वैताग आले गायच. बाहेर पण नाही जाऊ शकत. बाहेर गेलं पण नुसतं पाऊस पडेल, त्यापेक्षा घरात काय ॲक्टिव्हिटी केलेली, डान्स केलेला बरा नाही, मोटिवेशन होतं. चला आता काय असं मस्त की नाश्ता करतो. आजचं जेवण केलं आम्ही भेंडीची भाजी फ्राय केली. त्याला काय तुम्हाला तर भेंडी दाखवतो. तारे भेटला म्हटली खातो भेंडीची भाजी, भेंडी फ्राय, भेंडी शिटे फ्राय शिटे खेळतो मैट भाऊ. घराला मस्त की जेवण खाल्ली होती, भेंडीची भाजी खाल्ली. आता चाललो थोडा वेळ बाहेर राऊंड मारायला. कारण की सकाळपासून मला बाहेर जाता जाता पावसाचं झरानं वैताग दिलं. काय पावसाने तर नको केला. सकाळपासून नुसतं असं करत होतं पाऊस पाऊस पण जी मजा येते त्याने क्लायमेट बघून, धुक्का आणि अशा ठिकाणी जी मजा येते ती तुम्हाला नंतरच्या ब्लॉगला सांगतो. काय ती मजा असते धुक्यामध्ये, तो वेगळा जी फिलिंगच अलग असते धुक्यामध्ये. आता डोंगरावर जर गेलो असतो, डोंगरावर जायचं काही डोंगरावर जायचं ना, धुक्याची फिलिंग असं दहा दुकानं आपला भुर करून करायला लागला. जर आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असं तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया न्यू ब्लॉग मध्ये. वॉचिंग चला गाईज, बाय, गुड नाईट गाईज. पडतो काय तुम्ही बघू, इमॅजिन करू शकता. तुम्हाला दाखवतो नंतर मच्छर राहतील बघा. अजूनपर्यंत पाऊस पडतो.
उद्याचा शक्यता सांगू नाही शकत उद्याचा माहोल काय आहे, कारण की उद्या भरपूर पाऊस पडला तर पूर्णपणे भिवंडी या होऊन जाईल, भरून जाईल. प्रत्येक ठिकाणी पाणी खूप वाढलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या समोर एवढा पाणी लागतो, छाती एवढा. तर आणि बाजारपेठामध्ये गेले 3 बत्ती एवढं पाणी लागतं. गायच कशी लोकांची अवस्था खराब झालेली आहे भिवंडीमध्ये. ही सेवा कोणीतरी करायला पाहिजे. सर्वांनी भिवंडीला जे आपले गरीब लोक आहे ज्यांचे घरामध्ये पाणी घुसताना सेवा करा गायज, प्लीज माझ्यातर्फे तरी सेवा करा. माझं यूट्यूब चॅनल आहे, मी ते यूट्यूब चॅनल तुम्हाला बोलतो, पण त्यांच्यासाठी सेवा करा, त्यांना वस्त्र द्या, अन्न द्या, जेणेकरून लोक चांगले राहतील आणि चांगले सुरक्षित राहतील. जास्त करून कोणी बाहेर निघू नका गायज. पावसाचा खूप मुसळधार, खूप खतरनाक आहे. कारण की आताच मी जस्ट नोटिफिकेशन आलं आहे, पालघर, नाशिक आणि इतर ठिकाणी, पूर्ण ठिकाणी, ठाणा बिना ठिकाणी खूप मुसळधार पावसाची शक्यता खूप वाढलेली आहे. गायज घरामध्येच राहा, सुरक्षित राहा आणि फॅमिलीसोबत राहा. बाहेर निघू नका गायज. बाहेर जर निघली दुर्घटना होते. आपण जेव्हा गाडी चालवताना कुठं खड्ड्यामध्ये जाते गाडी किंवा ॲक्सिडेंट होतो. या ठिकाणी पावसाचे खूप घटक नियम आहेत. नियम क्रमांक स्लो गाडी चालवायची. दुसरा क्रमांक एका बाजूने गाडी ज्या ठिकाणी गाडी चालेल त्या ठिकाणी गाडी चालली. अपोजिट साईडला खड्डा असला की जर गाडी खड्ड्यामध्ये गेली तर आपला अपघात पण होऊ शकतो गाईज. कारण की हा पाऊस लय खतरनाक आहे. तुम्ही सुरक्षित राहा, मी पण सुरक्षित राहतो. म्हणून मी जसं जिमवरून आलो पटकन घरी जातो, बाहेर निघत नाही. तर नॉर्मल पाऊस असेल तर नेमकं जायचं बाहेर, बीरचा शूट करून घ्यायचा. चला गाईज, बाय. काय असं आपण असतात कोणाला घाबरत नाही. अप्पा त्याला बोलते जिगर जिगर, शेवटी वाघ आहे मी, वाघ. काट डालूंगा. सॅटे गेले तरी चालते, रुतबा भिवंडीमध्ये आपला राहायला पाहिजे. शेवटी बोलते ना ब्लॉगर नंबर 1 सारंग भोई हॅशटॅग. बाई सेल्फी स्टिक बघा कशी आपली, हिच्या पूर्णपणे शूट करतो. ही पहिलीमध्ये सेल्फी स्टिक देते, तिने मला पूर्ण शूट करून दिला आहे. थँक्यू सो मच, आय एम प्राउड ऑफ यू. हे गाइस नमस्कार. ब्रेकिंग न्यूज, भिवंडी में कल फिर होगी बारिश के साथ. इसी समय आप घर में रहे, सुरक्षित रहे, सतर्क रहे. हमारे न्यूज चैनल का नाम है सारंग भोई 27. चलो गाइस, अभी इस चैनल को मैं इधर एंड करता हूँ. गाइस कैसे लगा हमारा चैनल आपको बताओ. हाँ, आपका चैनल बहुत अच्छा है, अब डेली ब्लॉग बनते हैं. हाँ अच्छा हो चैनल, थैंक यू सो मच. हम डेली ब्लॉग बनाते हैं, फिर भी हम ब्लॉग बनाते समय कुछ लेते हैं कुछ नहीं करना. हमारा डायरेक्ट है शुरू किया हे गाइस, बस हे गाइस हे भाई, यही जो आपला रुतबा आहे. और आपने नई स्टाईल को. आत्ता मी चाललो जिमला, आत्ता मी चाललो मित्रांना भेटायला. हे गाइस आठवला डायलॉग कोणाचा आहे. हे गाइस वेलकम टू डे ब्लॉग.